शिवलीलामृत अध्याय 11. शिवजींच्या कृपा प्रसादाची संधी. हा अध्याय पहा एक आणि लगेच कृपा मिळवा. आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्यतेची जन जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवांचे. सुतमने शौनकादिकां प्रती, ये रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्याच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्याशी वंदिती शुक्रादी सुरगण, तो शंकराची त्याचे दर्शन घेता करती जीव बहु. अथवा षोडश दंडी जान, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरून करिता स्नान करी, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तकाभोवती 24, 6 करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्शमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नाम विधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित. प्रजा दयाद भुजूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लांछन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची बाई. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, पूर्वदत्ते ऐसील ते लागिजे कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी विशेष, सुकृते पाविजे. गुरु कृपवंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस, फार विशेष सुकृते तालाहिजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काय आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेना आणि प्रधान, बौद्ध करिता अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निश्चिम सावधान, शिवार्ध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगीत ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. राजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्व अलंकार, उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिव नामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करिता राव प्रधान, याची का नावडे वस्त्रभूषण करीती. रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवांचे. विभूती पुसुने रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेविविती. ते सवेची ब्राह्मणाशी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन, सांडिती आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती, करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घराशी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भारा पार, सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रति सृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पित्र कैवारे समग्र, जाळीले सत्र करून या. जन्मे जय सर्प सत्र केले, ते आस्तिके मध्येची राहिविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वांचले रावणाधिक. वीरांची दटावुनी, क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. देवी पित्र कैवारे पराशरे, यादी वादी जर्जरपै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनीता अर्थ बोली तो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र. तो भद्रासेनाचा कुळगुरु निर्धार, घराला जाणूनी. राव प्रधान समोर दावती, साष्टांग नमुनी. पराची आणि ती षडोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष.
समस्त वस्त्रे भूषणे देऊन रावविन विकर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे ना चढती वस्त्र अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणाशी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजव्याजी यानी समग्र आरुडावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हाशी गुढ पडिले चित्ती मग ते दोघे कुमार जाणूनी गुरुप्रती वाखविले भद्रसेने गुरुनी पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा त्याशी नाही कुठे शोधयिता यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निश्चिम स्वरूप लीला लीला कृती पाहुणे कंदर्प तन्मय होऊन नित्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे नितीजवरी विराज छत्र रत्नखचित याने अपार भाग्या पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरे सदा डळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी तिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्मय रत्नपर्यतक राजस चंद्र शिरस प्रकाश शयाजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोम हिशी किलारे बहुत वाजी गजगरी बहुवस दास दासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ रूप डोलविती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सौभाग्य येता येती घरा वेशा स्वनिपतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार भौत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेशी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी याचक मनी जे जे इच्छित ते ते आनंदा पुरवित कोटिलिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मार्कट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलिंगला मृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सेवेची आनंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वस्ते एवम तिच्या संगतीवरून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पाहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला आनंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाले ते दवा पूजा करून स्वहस्तकी त्याची बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरी होऊन आनंद गण नेम करी तयाशी पृथ्वीचे मोल हे कंकन मी 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मय तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढले सूर्यप्रभे होऊन आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी मनोनी वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरूनी कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागर म्हणे मानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण बंगले की गेले दृश्य होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाये सदाशिव भक्त तारावया विनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेशी लागला अग्न जन धावे लागले चहूकडून एकची हाक झाली तिस सावध करी मदनारी मने अग्नी लागला उठ लवकरी एरी लवटली गाबरी व वातात मज चेतला
तैशा माझी उडी घेऊन कंठपास त्याचे काढून कुक्कुट मरकट दिले सोडून गेले पळवून वनाप्रती. नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते देवा. माझे देवलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोन. वृक्ष हा स्थळ घेत वडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या. अति लागवी उमारंग जो भक्तजन भवभंग. उडी घातली सुवेग ओम नमः शिवाय म्हणून. पैसे देखता मानंदा बोलविले सर्व ब्रह्मावरंदा. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान. महानंदेने स्नान करून भस्मांगी चिरचिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान. हरर शिव म्हणून उडी गेली शंख घातली. सूर्यबिंब निघे उदया चळी. तसा प्रगटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी. संकटी पाळी भक्तांते माथा जटांचा भार. तृतीय नेत्री वैश्वानर शिरी जुळजुळ वाहे नीर भयंकर महाजोगी. चंद्रकळात याचे शिरी नीळकंठ खटांगधारी. भस्म चर्चिले शरीरी जगचर्म पांगुरला. नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडाचे हार. सर्वांग वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती. वरचे वरी कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरवणी अकस्मात. महानंदेशी झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा. मने झालो मी सुप्रसन्न महानंदे मग वरदान माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी वैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी वैसत. दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे. नाही कामक्रोध द्वंद्व सुख मद मत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरतरुंची वने अपारे सुरभींची बहुत किल्लारे. चिंतामणीची धव लागारे भक्तांकारणे निर्मिली. जेथे ओसनता बोलती शिवदास ते मास होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली. हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमर दोघे निशेष कुक्कट मरकट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण बाळी विभूतीचे अर्जुन. त्याची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लाविती बहुतांश उद्धरीतील माते. अमात्य सहित भद्रशन गुरुची घाली लोटांगण. म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र करी उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती. आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे भाऊ. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्रांचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी मी सत्य बोले न देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यय सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐशी ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयान करावा अनमान. तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्षे पूर्ण झाली असता जानपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयाशी. रावा एकता धारणीशी धरणीशी मूर्छा घेऊन पडियेला. अमत्या सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आळोनी. अंतःपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे. करुणिया आकार वक्षस्थळ पिटी रूपवर. मग रायाशी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे. नृप श्रेष्ठा न सोडी धीर एक सांगतो विचार. जो पंचभूते नवती समग्र शशीमा मित्र नवते तई.
नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथून झाले मग तत्व मग त्रिविध अंकार होत शिव इच्छे करून या सत्वांशी निर्मिला पतिवसन राजांशी सृष्टी करतात द्रुहीन तमाशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थिती अंत करविता विधीशी म्हणे सृष्टी रुची पुरची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदिशिरे चौवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रयी सेना बहुत करी हा जतन त्याहून अनिक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्याच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्रमय आगाध पूर्ण किती म्हणून या वर्णावा किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पास सोडून यम किंकर रीते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसवण अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कृतकवादी भेदी लक्षुन त्यांच्या हृदय संचरली त्याची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने जे जाऊनी रामपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूतां प्रती शिवद्वेषी जोपमती ते अल्पाविष्य होती नाना रीती जाचनी करा शिवत होत विष्णू लहान हरी विशेष हरगवून ऐसे मनती जे त्या लागून आणोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्याशी कुंभी पाकी घालावे त्याची रुद्रानुष्ठाने आयुष्याची वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी जीवावरी अभिषेक दारधरी मृत्युदुरी होय साच अथवा शतकट स्थापना दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण शोनी बाळा करी सप्तदिन राये धरिले दृढ चरण सद्गद होऊनी बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काय वृत्ती भय शोक रुरु रक्षी त्यापासून तरी तो आचारात्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण अनेक सांगती ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलोनी बोलावून त्याची ऋणाष्टानी भक्तिपूर्ण नासक ध्यानयुक्त पडून गुरुपासून जिहाले परदारा आणि परधन ज्याशी वमना होनी नीचपूर्ण विरक्त सुशील गेल्या प्राण दुष्ट पतिग्रह न घेती जे शापानग्र समर्थ सामर्थ्य चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती ऐशे लक्षणयुक्त ब्राह्मण वैसला व्यासपिता घेऊन सहस्र गट सांडून मांडून अभिमंत्रुनी स्थापिले स्वार्दोनुचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडा पृथ्वी समय येता धरणीस बाळ मूर्छित पडी येला एक मुहूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभिकारा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्याशी पोसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वा जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगा नरासारखे तो मज घेऊन जाता असता चौघे पुरुष धावून आले तत्वता उच्च वंदन दशभुज त्याची सम्यता कमळ भावांडी तुझी नसे ते तेजे जैसे गबस्ती दिंगततम सहारिती भस्मांगी व्याघ्रांवर दिसती दशा हस्त्या विधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळपुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणाशी गाली नमस्कार आनंद अश्रू नेत्री आले
अंगी रोमांच दाटले मग विप्र चरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तये वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवख्यात थोर मुख्याद्यांची महासूर मृदंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भ्रंगे काळ थोर सनया पार वाजती चंद्रानना दडकत भेरी नादन माये नवोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत तसे षड्रस अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणांशी दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे ती तुके बरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकोनी मात धनभार झाला बहुत मनवनी सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की शोभते वत्सले मुरडानी रमणलिंग अर्चिले की निर्देवासी सापडे चिंतामणे की शुदित पुढे शिरब्दी ए धावून तैसा कमलोद्भव नंदन तो क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादिका यो द्वयतय रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवन जान वंदे जे का सर्वाते जो चतुष्टिकाल प्रवीण निर्मळ चतुर्दशा विद्या करतळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडूनी पुन्हा सृष्टी करणारा मागोतेनी अन्याय विलोकिता गगनगनी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखुनी तोची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्निगा ग्राहपत्य आवनी उभे ठाकले देखता पराशरादी शकळ ब्राह्मण प्रधान सहित भद्रसेन धावनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षडोपचारे पूजिती नारद मुनी राव उभा ठाकेकर जोडुनी म्हणे स्वामी अति दिव्य दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले पूर्व नारद म्हणे मार्गे येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन वंदन पंचवदन ती मृत्यूनेला बांधून तुझ्या पुत्रांचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखदा मृत्यूशी पुसू लागला शिवसुता एखाते तो कोणाच्या आज्ञेवरून आणित होताशी भद्रसेन नंदन त्याशी 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चर्य तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघन तत्वता कैसा आणित होताशी मग चित्रगुप्त गुप्ता पुष्य सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तवद्वादश वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोरवते ते महात्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्रे वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा राहून ठाकोनी कृतांत कर जोडून स्तवन करीत हे पर्णाधव हिमनगजा मात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगतात ते क्षणी राये पायावरी घातली रोळणी आणिक सहस्र रुद्र करुणी महोत्सव करीत असे ऋषत रुद्र करिता निशेष शताविष होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देई तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत यासो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन तो शविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्याशी होय आयुष्य संतती त्याशी कळे काळ न वादे अंती वंधोनी नेते शिवपदा दशशत कपिला दाना एकता पडता घडे पुण्य केले असेल अभ्यक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता मंडांतरे दूर होती यावारी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्य वैन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्राशी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाता झाला तपोवना शिवनुष्ठान रुद्राध्याना करिता रुद्र तोषला
विमानी बैसवणी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लौकिक वैकुंठ वास बहुत स्वच्छ करून राहिले शेवटी शिव पदाशी पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रास समाधान का की हा कल्पधूम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्याशी न बाधी ग्रह पीडा विघ्न विषाच्य बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताई येथे जो मानिल विश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्याची प्रसवी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याचे संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपुल्या ग्रासी न आणावे आपण त्याची सदनाशी न जावे हे त्याजावे जेवे भावे जेवी सुशील हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष भक्षी तो विष जे मूर्ख वैसती त्याचे पंक्तीस त्याची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पावे शिवलीलामृत हे न तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयाशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अर्पण हृदय अब्जल मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदान दमूळ गंध अभंग न विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड एकादशाध्याय गोडहा इति एकादशोध्याय संपूर्ण श्री सांब सदाशिवार्पणामस्तु अशा प्रकारे हा शिवलीलामृतचा 11वा अध्याय खूप महत्वाचा आहे आणि तो आता वाचून पूर्ण झालेला आहे तरी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा अध्याय नित्य ऐकून आपल्याला शिवकृपा प्राप्त करा जय शिवशंकर